नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात बघणार आहोत। 3000 पेक्षाही जास्त जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे। यामध्ये पदवीधर असलेला प्रत्येक विद्यार्थी एलिजिबल राहणार आहे। म्हणजे तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये डिग्री घेतलेली असेल तर तुम्ही या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकता। ही जाहिरात तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आता आपण आजची जाहिरात बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली जाहिरात आहे। SSC तर्फे ही जाहिरात आलेली आहे। स्टाफ सिलेक्शन कमिशनची जाहिरात आहे। यामध्ये पदांची नावे बघा, सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस आणि सब इन्स्पेक्टर इन सेंट्रल आर्म फोर्सेस। ठीक आहे, तर सब इन्स्पेक्टर पदासाठी ही जाहिरात आलेली आहे। यामध्ये टोटल जागा आपण बघणार आहोत, एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघणार आहोत, फीस, एज लिमिट आणि एक्झामिनेशन पॅटर्न सुद्धा मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे। त्याआधी मी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण तारखा मी तुम्हाला सांगून देतो। हे बघा, 26 तारखेला फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या महिन्याच्या 16 तारखेपर्यंत म्हणजे 16 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकता। यामध्ये फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट आहे ती आहे 16 तारीख, परंतु फीस भरण्याची लास्ट डेट आहे 17 तारीख। ओके, तर 16 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता आणि फीस भरण्यासाठी एक दिवस जास्त तुम्हाला मिळालेला आहे, म्हणजे 17 तारखेपर्यंत तुम्ही जी आहे फीस तुम्ही भरू शकता। त्यानंतर तुमच्या फॉर्म भरताना जर तुमच्या हातून काही चूक झालेली असेल तर ती सुद्धा तुम्ही करेक्ट करू शकता। त्यासाठी तुम्हाला 2 दिवसांचा कालावधी मिळणार आहे, 24 ते 26। ओके, 24 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर या बघा 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये करेक्शन करायचे आहे। ओके, जर चूक झाली असेल तर ठीक आहे। त्यानंतर तुमची एक्झाम जी आहे नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 या महिन्यांमध्ये तुमची एक्झाम होणार आहे। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला जर फोन करून त्यांना काही विचारायचे असेल तर त्यांनी इथे फोन नंबरसुद्धा दिलेला आहे। ठीक आहे, मला असं वाटते की हे तुम्हाला समजलेलं असेल। आता आपण समोर जाऊया। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला वॅकन्सीज दाखवून देतो। सब इन्स्पेक्टर पद दिल्ली पोलीससाठी। ओके, दिल्ली पोलीस मेलसाठी किती जागा आहेत बघा, तर टोटल जागा आहेत 142। ओके, दिल्ली पोलीस पुरुष। ठीक आहे, त्यानंतर सब इन्स्पेक्टर दिल्ली पोलीस महिला यांच्यासाठी बघा 70 जागा यांनी इथे टोटल वॅकन्सीज यांनी इथे दिलेल्या आहेत। ठीक आहे, त्यानंतर आता सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेससाठी बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं दिल्ली पोलीस आणि CAPFसाठी आलेले आहेत। दिल्ली पोलीसबाबत मी तुम्हाला सांगितलेलं आहे जागा। आता आपण CAPFच्या बघून घेऊ। CAPFमध्ये टोटल जागा बघा मेलसाठी आलेल्या आहेत बघा 2651 जागा आलेल्या आहेत मेलसाठी। ओके, त्यानंतर फिमेलसाठी आलेले आहेत 210 जागा। अशा प्रकारे 2861 जागा टोटल आलेल्या आहेत। ओके, महिला आणि पुरुष दोघांसाठी मिळून, आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी यापैकी रिझर्व्ड आहेत त्या आहेत 286। ठीक आहे, अशा प्रकारे 3000+ जागांसाठी ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। मला असं वाटते की तुम्हाला समजलेलं असेल। आता समोर बघा। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एज लिमिट आहे मिनिमम 20 वर्षे ते मॅक्झिमम 25 वर्षे एज लिमिट आहे, परंतु ही एज लिमिट जी आहे ती ओपन कॅटेगरीसाठी आहे। ओके, OBC, SC ST आणि इतर कॅटेगरींसाठी थोडं वेगळं असते, मी तुम्हाला इथं दाखवून देतो बघा। SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षे एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे आणि OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे। म्हणजेच SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि OBC विद्यार्थी 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा 3 वर्षे। त्यानंतर इथे बघा खाली आहे आणखी, हे तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। विडो आहेत, डायव्हर्स वुमेन आहे, यांच्यासाठी सुद्धा आहे, तर हे तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। ठीक आहे, आता समोर बघा। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, अप्लिकेशन फीस किती लागणार आहे तुम्हाला, तर 100 रुपये फीज राहते SSCच्या एक्झामची। ओके, SSC मार्फत ज्या एक्झाम होत असतात त्यांची फी 100 रुपये राहते, परंतु ही जी फीज आहे ही फक्त ओपन कॅटेगरी आणि OBC कॅटेगरी मेल कॅन्डिडेट म्हणजे पुरुषांना फक्त ही फीस भरायची आहे। ओपन आणि OBCचे पुरुष यांना फक्त ही फीस भरायची आहे। त्यानंतर जर तुम्ही वुमन आहात, ओके, म्हणजेच फिमेल आहात कोणत्याही कॅटेगरीच्या, ओपन OBC असाल, SC ST सर्वच्या सर्व फिमेल। ओके, सर्वच्या सर्व फिमेल। त्यानंतर SC विद्यार्थी, त्यानंतर ST विद्यार्थी, त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन, ओके, यांना कुठल्याही प्रकारे फीज लागणार नाही आहे। ओके, तर फीज फक्त कुणाला भरायची आहे, तर ओपन आणि OBC कॅन्डिडेटचे जे ओपन आणि OBC कॅटेगरीचे जे पुरुष विद्यार्थी आहेत, जे मेल कॅन्डिडेट्स आहेत, त्यांना फक्त 100 रुपये फीज भरायची आहे।
ओके, आता समोर बघा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम सेंटर आपल्या महाराष्ट्रामधील मी तुम्हाला एक्झाम सेंटर दाखवून देतो बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य म्हणजेच वेस्टर्न रिजनमध्ये आपलं राज्य येते. तर यामध्ये तुम्हाला दाखवतो बघा. अमरावती आहे, ओके, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे. ओके, भरपूर सेंटर आहेत. ओके, महाराष्ट्रातील हे बघा, एक झालं अमरावती, 1 2, त्यानंतर 3 4, मुंबई 5, नागपूर 6, नांदेड 7, नाशिक 8 आणि पुणे 9. ओके, तर 9 सेंटर मला इथे दिसून राहिलेले आहेत. भरपूर सेंटर आहे. तुमच्या जवळचे सेंटर तुम्ही घेऊ शकता. ओके, फॉर्म भरत असताना तुम्ही जवळचे सेंटर सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. आता समोर बघा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॅटर्न तुमच्या काय राहणार आहे. तुमची एकच एक्झाम होणार आहे. ओके, एक्झाम एकच होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 पेपर सॉल्व करायचे असतात. ओके, नॉर्मली काय असते, टियर 1 एक्झामिनेशन असते आणि टियर 2 एक्झामिनेशन असते किंवा डायरेक्ट रिक्रुटमेंट असते, म्हणजे सरळ सेवा असते. सरळ सेवेमध्ये एकच पेपर असतो आणि टियर 1 टियर 2मध्ये प्रिलिम आणि मेन्स असते. तर इथे काय आहे, थोडं वेगळं आहे. तुमची एकच एक्झाम होणार आहे, परंतु पेपर 1 आहे त्यामध्ये आणि पेपर 2 आहे त्यामध्ये. ओके, यामध्ये पेपर 1 मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, रिझनिंग राहणार आहे, त्यानंतर GK राहणार आहे, मॅथमॅटिक्स राहणार आहे आणि इंग्लिश कॉम्प्रेहेन्शन राहणार आहे. अशा प्रकारे नेहमीचे जे 4 विषय आहेत, ओके, नेहमीचे 4 विषय तुम्हाला इथे राहणार आहे. प्रत्येक विषयावर 50 प्रश्न राहणार आहेत आणि 50 गुण राहणार आहेत. अशा प्रकारे टोटल प्रश्न होणार आहेत 200 प्रश्न आणि 200 गुणांचा तुमचा पेपर राहणार आहे आणि 2 तास तुम्हाला पेपर सोडवायला मिळणार आहेत. म्हणजेच 120 मिनिटे तुम्हाला पेपर सोडवायला मिळणार आहेत. 120 मिनिटांमध्ये तुम्हाला 200 प्रश्न सॉल्व करायचे आहेत आणि 200 मार्कांचा तुमच्या पेपर 1 राहणार आहे. त्यानंतर पेपर 2 बघा. पेपर 2 मध्ये फक्त इंग्रजी भाषेवर तुम्हाला जो आहे पेपर राहणार आहे आणि प्रश्न राहणार आहेत, 200 प्रश्न राहणार आहेत आणि मार्कसुद्धा 200 राहणार आहेत आणि 2 तासांचा तुमचा हा पेपर राहणार आहे. यामध्ये तुम्हाला पॅरेग्राफ वगैरे विचारले जातात. ओके, पॅरेग्राफ आहेत, सिनोनिम अँटोनिम वगैरे सर्वच्या सर्व यामध्ये तुम्हाला विचारले जाणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे पेपर 1 आणि पेपर 2 तुमचे होणार आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंग बघा 1/4 आहे. ओके, 1/4 म्हणजे 0.25 मार्क निगेटिव्ह मार्किंग आहे. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना सांगतो, एक प्रश्न जर तुमचा चुकला, चुकीच्या प्रश्नावर, ओके, प्रत्येक चुकीच्या प्रश्नावर तुमचे 0.25 मार्क डिडक्ट होणार आहेत. म्हणजेच जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क कटणार आहे. ओके, अशा प्रकारे तुम्ही हे जे आहे समजून घ्या. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की तुम्हाला एक्झाम पॅटर्न समजलेला असेल. आता समोर बघा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सिलेबस तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता. नेहमीचा सिलेबस असतो. डायरेक्ट रिक्रुटमेंटचे जे विद्यार्थी आहेत, सरळ सेवेचे जे विद्यार्थी आहेत, मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये तुम्ही TCS आणि IBPSच्या भरपूर परीक्षा दिलेल्या आहेत. ओके, तर त्यामध्ये जो सिलेबस आहे तोच इथे राहणार आहे. ओके, तरीसुद्धा तुम्हाला जर हा सिलेबस बघायचा असेल तर तुम्ही याची PDF डाउनलोड करून टाका. PDFची लिंक दिलेली आहे मी तुम्हाला. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला PDFची लिंक मिळून जाणार आहे. याशिवाय बघा आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंकसुद्धा याच व्हिडिओच्या खाली तुम्हाला मिळून जाणार आहे. ते तुम्ही जॉईन करा आणि तिथे तुम्हाला PDF मिळून जाणार आहे. ठीक आहे. आता समोर बघा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सब इन्स्पेक्टरची पोस्ट आहे. ओके, सब इन्स्पेक्टर आहे पोलीस. ओके, पोलीस सब इन्स्पेक्टर आहे. तर तुमचे बघा फिजिकल स्टँडर्डसुद्धा जे आहे तुम्हाला इथे लागणार आहे. आणि यामध्ये फिजिकल स्टँडर्डमध्ये मेल कॅन्डिडेटला बघा हाईट पाहिजे 170. ओके, आणि जे चेस्ट आहे, चेस्ट फुगवून जे आहे, फुगवलेली चेस्ट जी आहे ते पाहिजे 85 आणि नॉर्मल जी आहे ती पाहिजे 80. ओके, अशा प्रकारे तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड लागणार आहे. आणि जे गोरखा वगैरे असतात, ओके, नॉर्थ ईस्टर्न जे स्टेट आहे त्यांना थोडं कमी आहे. ओके, त्यांची हाईट थोडी कमी असते. तर त्यांच्या हिशोबाने त्यांना रिलॅक्सेशन थोडं जे रिलॅक्सेशन आहे ते हाईटमध्ये देण्यात आलेलं आहे. चेस्टमध्ये त्यांना रिलॅक्सेशन देण्यात आलेलं नाही. ओके, ST कॅन्डिडेटना, ओके, आदिवासी जे विद्यार्थी आहेत, प्रत्येक राज्यातील आदिवासी विद्यार्थी त्यांना हाईटमध्ये सुद्धा आहे आणि चेस्टमध्ये सुद्धा रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. ओके, त्यानंतर फिमेल कॅन्डिडेटला जे आहे हाईट जी आहे बघा 157 सेंटीमीटर हाईट तुम्हाला लागणार आहे
फिमेल. ओके, चेस्ट वगैरे फिमेलची मोजल्या जात नाही, हाईट फक्त मोजल्या जाते. तर 157 सेंटीमीटर तुमची हाईट जी आहे ती लागणार आहे दिल्लीसाठी. ओके, दिल्लीसाठी सांगतो आम्ही हे. ओके, सब इन्स्पेक्टर दिल्ली पोलीस. ठीक आहे. त्यानंतर बघा इथे सुद्धा फिमेल जे कॅन्डिडेट्स आहे जे नॉर्थ ईस्टर्न स्टेटमधील आहे त्यांनासुद्धा इथे जे आहे थोडं बहुत रिलॅक्सेशन दिलेलं आहे. आणि जे ST कॅटेगरीच्या महिला आहे त्यांनासुद्धा इथे हाईटमध्ये रिलॅक्सेशन आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा हाईट बघा CAPFसाठी सब इन्स्पेक्टर पोलीस CAPF. ओके, इथे सुद्धा बघा हाईट पाहिजे 170 सेंटीमीटर. चेस्ट बी सेम आहे बघा, 80-85 आहे चेस्ट. आणि इथे नॉर्थ ईस्टर्न स्टेट वगैरे काश्मीर वगैरेसाठी थोडं कमी आहे, गोरखासाठी आणखी कमी आहे. आणि त्यानंतर ST विद्यार्थ्यांसाठी सुद्धा थोडं कमी आहे. त्यानंतर बघा फिमेल वगैरेसाठी सुद्धा बघा इथे थोडं इथे यांनी कमी करून दिलेलं आहे. ओके, तर हे मला असं वाटते की तुम्ही तुमची हाईट चेक करून घ्यायला पाहिजे. चेस्टवर ज्या मुलांची चेस्ट कमी आहे त्यांना चेस्टवर काम करता येते. ओके, चेस्ट तुम्हाला थोडं वर्कआउट वगैरे करून जिममध्ये जाऊन किंवा घरीच बघा थोडंफार एक्सरसाइज वगैरे करून चेस्टवर तुम्हाला काम करता येते. ओके, फक्त हाईट तुम्ही तुमची चेक करून फॉर्म भरू शकता. हाईट जर तुमची एवढी भरत असेल तर तुम्ही आरामात फॉर्म भरून टाका. ठीक आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची PET टेस्ट होणार आहे. PET म्हणजे बघा फिजिकल इंड्युरन्स टेस्ट होत असते, कारण पोलीस डिपार्टमेंट आहे तर तुम्हाला रनिंग वगैरे करावं लागणार आहे. तर बघा मेल कॅन्डिडेटना 100 मीटर रेस आहे 16 सेकंदांमध्ये. ओके, आणि त्यानंतर हे बघा 1.6 किलोमीटर रेस 6.5 मिनिटांमध्ये. त्यानंतर बघा लॉंग जंप राहणार आहे तुम्हाला, हाय जंप राहणार आहे आणि शॉर्टपुट राहणार आहे. ओके, शॉर्टपुटसुद्धा तुम्हाला राहणार आहे. फिमेल कॅन्डिडेटला थोडं कमी आहे, जसं बघा 100 मीटर रेस आहे 18 सेकंदांमध्ये. ओके, त्यानंतर इथे आहे 800 मीटर लॉंग जंप आहे आणि हाय जंप आहे. यांना शॉर्टपुट देण्यात आलेलं नाही. ओके, महिलांना शॉर्टपुट इथे देण्यात आलेलं नाही आहे. ओके, आणि हे जे फिजिकल इंड्युरन्स टेस्ट आहे ही बघा सर्वच्या सर्व पोस्टसाठी सेम राहणार आहे. ओके, दिल्ली पोलीस आणि CAPFसाठी वेगळं राहणार नाही, सेमच यांची जे आहे इथे यांनी दिलेलं आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. तरीसुद्धा माझ्या हातून काही महत्त्वपूर्ण माहिती सुटलेली असेल तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला माहिती देत असताना माझ्या हातून बोलताना काही चूक झालेली असेल तर तीसुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून टाका. टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करू शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.